नमस्कार मंडळी, चौपट फुलणारी उपवासाची साबुदाणा बटाटा चकली. चकली कडक होऊ नये म्हणून साबुदाण्यात बटाट्याचं प्रमाण किती वापरायचं. साबुदाण्याची चकली बनवताना चकली अजिबात तुटणार नाही आणि पांढरी शुभ्र चौपट फुलणारी साबुदाणा बटाटा चकली तळल्यावर खुसखुशीत होण्यासाठी महत्त्वाच्या टिप्ससुद्धा सांगितलेल्या आहेत. त्यामुळे तुमची चकली पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट बनेल. चला चकली बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी अर्धा किलो इथे साबुदाणे घेतलेले आहेत. त्यामध्ये पाणी टाकून साबुदाणे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. साबुदाणे बघा अशा पद्धतीने स्वच्छ धुवून पाणी काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये दुसरं पाणी आपण टाकलेलं आहे. साबुदाणे भिजवताना शाबूच्या वरती अर्धा इंच इतकं पाणी ठेवायचं आणि हे साबुदाणे 7 ते 8 तासासाठी भिजण्यासाठी ठेवून देऊया. बघा 7 ते 8 तासानंतर शाबू छान असे मऊ भिजलेले आहे. तुम्ही पाहू शकताय, मी तुम्हाला हाताने सुद्धा दाखवलं. हे साबुदाणे भिजलेले आपण चमच्याने मोकळे करून देऊया. थोडंसं भांडं छोटं असल्यामुळे मी एका बाउलमध्ये हे साबुदाणे ट्रान्सफर करून घेते. बघा छान असे मोकळे आपले साबुदाणे अशा पद्धतीने भिजलेले आहेत. जेवढे छान साबुदाणे भिजतील तेवढी छान साबुदाणा आणि बटाट्याची चकली होते. बघा आता महत्त्वाची टिप्स तुम्हाला सांगते साबुदाणा चकली बनवताना. 7 ते 8 तासानंतर शाबू भिजल्यानंतर त्यामध्ये गरम करून आपण पाणी टाकलेलं आहे. बघा शाबू बुडण्या इतकं आपण गरम पाणी टाकायचं आणि व्यवस्थित असं चमच्याने मिक्स करून दिलेलं आहे. बघा तुम्ही गरम करून पाणी टाकलं, साबुदाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून दिलं तर त्याच्यावरती लगेच झाकण ठेवायचं आहे. हे साबुदाणे आपण 10 ते 12 तासासाठी भिजण्यासाठी ठेवून देऊया, जेणेकरून मऊ असे साबुदाणे आपले भिजतील. बघा 10 ते 12 तासानंतर साबुदाणे आपले छान असे मऊ भिजलेले आहेत. त्यामुळे चकली छान अशी आपली एकदम खुसखुशीत होते. हे सर्व साबुदाणे आपण एका चमच्याने मोकळे करून देऊया. बघा जेवढे छान शाबू भिजतील तेवढी तुमची चकली एकदम खुसखुशीत अशी तयार होते. हे आपण साबुदाणे मोकळे करून घेतलेले आहेत. अर्धा किलो साबुदाण्यासाठी इथे 1 किलो उकडून घेतलेले साल काढून आपण बटाटे घेतलेले आहेत. बघा तुम्ही अर्धा किलो साबुदाण्यासाठी 1 किलो बटाट्याचं प्रमाण हे परफेक्ट आहे. जर तुम्ही अर्धा किलो शाबूसाठी 1 किलोपेक्षा जास्त बटाटे वापरले आणि कमी बटाटे वापरले तर त्यामुळे तुमची चकली कडक होऊ शकते. त्यामुळे 1 किलो तुम्ही बटाटे वापरा. बघा इथे आपण भिजवून घेतलेले मोकळे करून घेतलेले शाबू, आपण पुरण चाळायची चाळण आहे त्यामध्ये हे सर्व शाबूचे मिश्रण टाकलेलं आहे आणि ग्लासनं आपण जसं पुरण वाटतो ना त्या पद्धतीने आपण भिजवून घेतलेले शाबू इथे अशा पद्धतीने वाटून घेणार आहे. तुम्ही एकदा ह्या पद्धतीने चकली बनवून पहा. तुमची चकली पहिल्याच प्रयत्नात मस्त अशी खुसखुशीत, अजिबात तेलकट पिणार नाही आणि वातडसुद्धा होणार नाही आणि कडक तर अजिबात होणार नाही. एकदा ह्या पद्धतीने तुम्ही चकली बनवून पहा. बघा भिजवून घेतलेला शाबू आपण ग्लासने अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचा आहे, जेणेकरून शाबूमध्ये कसा कडकपणा अजिबात राहणार नाही. जर तुम्हाला अशा पद्धतीने शाबू बारीक नाही करायचा तर तुम्ही हाताने सुद्धा शाबू बारीक करून घेऊ शकता. तर त्यासाठी तुम्हाला 6 ते 7 मिनटं लागतात. बघा इथे अशा पद्धतीने मी इथे शाबू चाळणीने बारीक करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने सर्व मला शाबू बारीक करून घ्यायचा आहे. एकदम भारी अशी खुसखुशी शाबूची आणि बटाट्याची चकली होते. बघा दुसरी जो राहिलेला शाबूसुद्धा होता तोही ह्या पद्धतीने आपण बारीक करून घेतलेला आहे. शाबू बारीक केल्यामुळे कशी आपण चकली बनवणार आहे त्यामुळे कशी चकलीमध्ये अजिबात तुटणार नाही आणि व्यवस्थित अशी चकली आपली परफेक्ट बनवताना तयार होईल. त्यामुळे शाबू अशा पद्धतीने मी इथे बारीक करून घेतलेला आहे. बघा अर्धा किलो शाबूसाठी 1 किलो बटाटे घेतलेले आहे. बटाट्याचे आपण साल काढून बटाटे उकडून बटाट्याची साल काढून आपण बटाटे घेतलेले आहेत. बटाटे आपण हे किसून घेणार आहे. जर तुम्ही 1 किलोपेक्षा बटाट्याचं प्रमाण जास्त वापरलं तर तुमची चकली कशी कडक होऊ शकते. त्यामुळे कशी अर्धा किलो शाबूसाठी 1 किलो बटाट्याचं प्रमाण हे परफेक्ट आहे आणि जर त्यापेक्षाही कमी तुम्ही बटाटे वापरले तर त्यामुळे सुद्धा चकली तुमची कडक होऊ शकते.
अशा पद्धतीने बघा इथे बटाटे आपण किसून घेतलेले आहेत। किसून घेतल्यामुळे बटाटे कशी चकली अजिबात आपली तुटणार नाही, त्यामुळे किसून बटाटे आपण चकलीसाठी घ्यायचे आहेत। बघा अशा पद्धतीने आपण इथे बटाटे किसून घेतलेले आहेत, त्यामुळे कशी चकली बनवताना चकली अजिबात तुटणार नाही। सर्व आपण इथे बटाटे अशाच पद्धतीने किसून घेतलेले आहेत। बघा जो आपण पुरणाच्या चाळणीने बारीक करून घेतलेलं साबुदाण्याचं भिजलेल्या साबुदाणे आहेत ना ते सुद्धा आणि बटाट्याचा किस सुद्धा हे व्यवस्थित असं मिक्स करून देऊया। बघा साबुदाण्याचं जे आपण भिजवलेले साबुदाणे आहेत ते सुद्धा चिकट असल्यामुळे अगोदर आपण मीठ वगैरे न टाकता हे मिश्रण आपण मिक्स करून दिलेलं आहे आणि त्याच्यानंतरच आपण मीठ जे आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे ते टाकायचं। बघा अशा पद्धतीने आपण व्यवस्थित मिक्स करून दिलं, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। बघा हे उपवासाचं सेंदव मीठ आहे। आपण उपवासासाठी साबुदाणा बटाटा चकली बनवताय तर त्यामध्ये सेंदव मीठचा वापर करा। इथे बघा आपण मीठ टाकून दिलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून देतो। साबुदाण्यामध्ये बघा नाश्त्याचा 1.5 चमचा इथे मी मीठ टाकलेलं आहे। तुम्हाला लाल तिखट टाकायची असेल, हिरवी मिरची टाकायची असेल बारीक ती सुद्धा टाकू शकता, लाल मिरची पावडर सुद्धा टाकू शकता। बघा अशा पद्धतीने आपण व्यवस्थित असं मिक्स करून देऊया। हे जेवढं तुम्ही छान व्यवस्थित असं मिक्स करशिला तेवढी तुमची छान अशी चकली बनेल बरं का। व्यवस्थित असं 3 ते 4 मिनिटं हे मिक्स करण्यासाठी लागलं। आता हे मिश्रण आपण 10 ते 15 मिनिटासाठी साईडला ठेवून देऊया, जेणेकरून बटाटे व साबुदाणे व्यवस्थित असे छान मिक्स होतील आणि त्यामुळे साबुदाणे आणि बटाट्याच्या चकलीची चवसुद्धा अप्रतिम लागेल। चकलीसाठी आपलं इथे पीठ तयार झालेलं आहे। हे पीठ आपण चकलीच्या सोऱ्यामध्ये भरतोय। बघा तुम्ही चकलीसाठी पीठ भरताना नेहमी काळजी घ्यायची आहे, हे मिश्रण भरताना नेहमी आपण अजिबात हवा ठेवायची नाही, असं आपण चमच्याने दाबून हे पीठ भरायचं आहे। अशा पद्धत केल्यामुळे बघा चकली तुम्ही बनवताना चकली अजिबात तुटणार नाही, त्यामुळे असं सोऱ्यामध्ये पीठ आपण दाबून भरायचं आहे अशा पद्धतीमुळे, त्यामुळे चकली तुमची अजिबात तुटणार नाही। अशा पद्धतीने आपण इथं हे मिश्रण आपण भरून घेतलेलं आहे। ह्याचं सोऱ्याचं आपण झाकण लावून देऊया। तयार झालेलं आहे आपलं चकलीचं मिश्रण। चला आता आपण चकल्या घालून घेऊया। मस्त अजिबात तुटणार नाही, एकदम परफेक्ट अशी चकली तयार होते। तुम्ही पाहू शकताय, तुम्ही एकदा ह्या पद्धतीने नक्कीच करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा। बघा अजिबात आपली चकली मधून तुटलेली नाही, एकदम मस्त अशी चकली तयार होते। एकदम परफेक्ट अशी चकल्या इथे तयार करून घेतलेल्या आहे। ह्या चकल्या बघा एकदम अलगद हाताने निघतात। बघा ह्या चकल्या आपण 4 दिवस छान अशा कडकडीत उन्हामध्ये सुकून घेतलेल्या आहेत, त्यामुळे वर्षभर आरामात टिकतात। चकलीला अजिबात बुरशी वगैरे येत नाही, त्यामुळे चकली 3 ते 4 दिवस कडक उन्हामध्ये सुकवून घ्यायच्या, त्यामुळे चकली तुमची वर्ष ते 1.5 वर्ष सहज आरामात टिकते। बघा ह्या चकल्या छान अशा कडकडीत उन्हामध्ये सुकवून घेतलेल्या आहेत। कसल्या भारी पांढऱ्या शुभ्र आपल्या इथे चकल्या तयार झालेल्या आहेत। ह्या चकली तुम्हाला तळून सुद्धा दाखवते, अप्रतिम चवीला एकदम भारी अशा चकल्या तयार झालेल्या आहेत। अजिबात तेल वगैरे चकलीनं पिलेल्या नाही आणि परफेक्ट खुसखुशीत अशी चकली तयार झालेली आहे। चकली तळताना काय करायचं आहे, नेहमी बघा कमी गॅसवरती आपल्याला चकली तळून घ्यायची आहे। तेल छान गरम झाल्यावरती एक एक चकली आपण सोडून दिलेली आहे। एकदम पांढरी शुभ्र, अजिबात तेलकट नाही, एकदम अशी तेल पिणार नाही, खुसखुशीत अशी चकली आपली तयार झालेली आहे। मस्त अशी चौपट फुलली आहे ना, बघा मस्त अशी चौपट फुललेली आहे, पांढरी शुभ्र, अजिबात तेल वगैरे चकलीनं पिलेलं नाही। तुम्हाला मी दाखवते, माझा हात सुद्धा अजिबात आपल्या चकलीनं तेलसुद्धा पिलेलं नाही, मस्त खुसखुशीत लागते। तुम्ही एकदा ह्या पद्धतीने नक्कीच करून पहा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, जाता जाता आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। आता मस्त छान छान रेसिपीज मी तुमच्यासाठी नवीन नवीन घेऊन येईल। चला तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। धन्यवाद, बाय बाय, टेक केअर।